उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज काळ्या चण्याचा रस्सा आणि त्याच्यावरती बरोबर पराठा बनवायचा बेत आहे। तर काळे चणे जे आहेत ते मी रात्रभर भिजवले होते, त्याला कुकरला 1-3 शिट्ट्या देऊन असे मऊ शिजवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे एक टोमॅटो आहे, कोथिंबीर आणि 4 लसणाच्या पाकळ्या आहेत, मोठ्या आहेत, ते सोलून घेणार। मसाल्यामध्ये काळा मसाला घरगुती, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि धण्याची पूड आहे। आता यातलं जे आहे ते टोमॅटो, लसूण आणि एक तमालपत्र आणि दालचिनी हे असं गरम पाण्यामध्ये, तेल नाही आहे, फक्त गरम पाणी आणि थोडंसं मीठ याच्यामध्ये आपण शिजवून घेते। हे छानपैकी शिजवून झालं की ह्याला स्मॅश करणार आणि मग ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकणार आहे आणि मग हे मसाले। तर आपण आता सुरुवात करूया। टोमॅटो, लसूण, एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र हे चांगलं मी स्मॅश करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी तेल टाकते। यानंतर आपण आपला बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेऊ आणि कांदा हा छान एकदम खरपूस असा भाजून घेऊया। आपला कांदा मस्तपैकी गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची स्लिट केलेली टाकते। त्याच्यानंतर आलं लसूण खोबऱ्याची एक पेस्ट आहे, ती 2 चमचे। यानंतर आपले हे मसाले, याला आपण आता छानपैकी परतून घेऊया। सिंपल आहे, खूप वाटण असा प्रकार नाही आहे। आलं लसूणची पेस्ट आणि थोडेसे सर्व घरगुती मसाले। हे थोडंसं आता ड्राय होतं आहे असं दिसतंय, त्याच्यामुळे मी हे जे छोले बॉईल करून ठेवलेले आहेत यातले थोडेसे 2 चमचे पाणी मसाला शिजण्यासाठी टाकून घेते। आता मीठ थोडं प्रमाणातच घ्यायचं, कारण आपण हे चणे बॉईल करताना पण आपण मीठ ॲड केलं असतं। गॅस मंद आहे, याच्यावरती हा मसाला आपण परतून घेऊया। याच्यामध्ये आपण आता आपले कुकरला लावून घेतलेले काळे चणे हे ॲड करून घेऊ। यानंतर कोथिंबीर